नमस्कार. चांगुल नमस्कार. चांगुलपणाच्या चळवळी अंतर्गत चालणाऱ्या फेस ऑफ पॉझिटिव्हिटी कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर आठवड्याला रात्री 8 वाजता म्हणजे बुधवारी रात्री 8 वाजता आपण भेटतो आणि आत्मनिर्भरतेविषयी जाणून घेतो. जसं मार्च महिना सुरू झाला तसं जागतिक महिला दिनाचे वेध हे सगळ्यांना लागले होते. पहिल्या आठवड्यामध्ये आपण आत्मनिर्भरतेविषयी बोललो. मानसिक आत्मनिर्भरता आणि शारीरिक आत्मनिर्भरता. खरं तर ह्या दोन्हीही संकल्पना फार मोठ्या आहेत. पण आपल्या 2 तज्ञ मैत्रिणींनी, आता मैत्रिणीच झाल्यात माझ्या त्या, त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने त्या संकल्पना आपल्याला समजावून सांगितल्या. मला खात्री आहे की ह्या दोन्ही आत्मनिर्भरता, मानसिक आत्मनिर्भरता आणि शारीरिक आत्मनिर्भरता समजण्यास आणि ती संकल्पना जाणून घेण्याला तुम्हाला निश्चितपणे आवडलंच होतं. आता त्याच्या पुढचा टप्पा आज आपण 2 मान्यवरांसोबत चर्चा करणार आहोत. ती संकल्पना समजून घेणार आहोत. कारण जसं मी नेहमी ओळख करून देते माझी, की महिला आत्मनिर्भरता मार्गदर्शक. मला प्रत्येक स्त्रीला आत्मनिर्भर बनवायचं आहे. मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक पातळींवरती. कारण एक स्त्री जर ह्या 5ही पातळ्यांवरती आत्मनिर्भर झाली, तर त्यायोगे समाज आत्मनिर्भर होईल आणि निश्चितच जे आपण भारत देशाच्या आत्मनिर्भरतेचं स्वप्न बघतोय ते सत्यात उतरवायला वेळ लागणार नाही. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. आज आपल्या सोबत आहेत माननीय सौ स्मिता जोशी मॅडम. मॅडम तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आणि त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत मीनाक्षी नवले मॅडम. मॅडम आपलंही मनपूर्वक स्वागत आजच्या सेशन मध्ये. नमस्कार. जसं मैत्रिणींना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आज आपण सामाजिक आणि कौटुंबिक आत्मनिर्भरतेविषयी जाणून घेणार आहोत. स्मिता जोशी मॅडम या विवाह समुपदेशक कौटुंबिक न्यायालय पुणे येथे कार्यरत असून 25 वर्षे त्यांनी समुपदेशनाचं कार्य केलेलं आहे. महिलांना त्यांच्या वैवाहिक जीवनातल्या अडचणी, कौटुंबिक जीवनातल्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने त्या प्रयत्नशील असतात आणि त्यांचा समंजस स्वभाव आणि समजावून सांगण्याची पद्धतच एवढी सुंदर आहे ना की ते कुटुंब जोडलं जातं आणि महिला कौटुंबिकरित्या आत्मनिर्भर व्हायला सुरुवात होते. सो मॅडम तुमच्या या अनुभवाचा निश्चितपणे आपल्या आज लाईव्ह बघणाऱ्या प्रेक्षकांना फायदा होईल असं मला वाटतं. सो वेलकम वन्स अगेन मॅम. त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत मीनाक्षी नवले मॅडम, ज्या MSW आहेत, त्याचबरोबर वंचित विकास पुणे ते 21 वर्ष कार्यरत आहेत. शरीर विक्री करणाऱ्या महिला, कौटुंबिक हिंस्रा प्रतिबंधात्मक काम आणि अभया नावाचा एक त्यांचा प्रोजेक्ट आहे जो एकल महिलांसाठी त्या राबवतात. त्याविषयी आपण पुढे निश्चितपणे जाणून घेऊच. पण महिलांना सामाजिकरित्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी गेली 21 वर्ष सातत्याने त्या काम करतायत. मला खात्री आहे की सामाजिक आत्मनिर्भरतेची आपली संकल्पना या आपल्याला विस्तृतपणे निश्चितपणे समजावून सांगतील. सो मीनाक्षी मॅम तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा मी स्वागत करते तुमचं सुद्धा आजच्या सेशन मध्ये. आणि चला आपण सुरुवात करूया आजच्या सेशनची. मी सुरुवातीला स्मिता मॅडमांना अशी विनंती करते की कौटुंबिक आत्मनिर्भरता म्हणजे काय ही संकल्पना आपल्या मैत्रिणींना त्यांनी सांगावी. आपला विषयच हा आहे की आत्मनिर्भर, प्रत्येक स्त्रीनं आत्मनिर्भर व्हावं आणि त्या दृष्टीने आपण ही चळवळ सुरू केलेली आहे आणि दर बुधवारी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहोचताय. परंतु जसं की स्वतः आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, त्याचप्रमाणे की आपल्या कुटुंबाकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर आपलं कुटुंब सुद्धा आत्मनिर्भर व्हावं याच्यासाठी जर प्रयत्न करायचा असेल तर प्रत्येक स्त्रीनं काय केलं पाहिजे, तर या विषयाच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. तर कौटुंबिक आत्मनिर्भरता म्हणजे काय, तर आपल्या कुटुंबाला प्राधान्य देणं. तर आपल्या कुटुंबाच्या प्रायोरिटीज काय आहेत, कुटुंबाला आता कशाची गरज जास्त आहे, या सर्व गोष्टी ओळखून एखादी स्त्री घरातली ज्या वेळेला आपल्या कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवून एखादी गोष्ट करते तर त्याला ती कौटुंबिक आत्मनिर्भरता असं मी म्हणू शकेन. नक्कीच नक्कीच मॅम, फार छान सांगितलं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक महिला म्हणजे प्रत्येक मुलगी ज्यावेळेला गृहिणी होते त्यावेळेला तिचा पहिला प्रेफरन्स हा कुटुंब हाच असतो. दरवेळेला विचार करत असताना ती स्वतःपेक्षा आपल्या कुटुंबाचा विचार करते आणि त्या योगे ती निर्णय घेते. पण हा जो बॅलन्स आहे म्हणजे कौटुंबिक आत्मनिर्भरतेचा आणि मानसिक आत्मनिर्भरतेचा, तिच्या वैयक्तिक आत्मनिर्भरतेचा, हा बॅलन्स कसा साधायचा आहे याच्यावरती आपण नक्कीच बोलू. त्याआधी म्हणजे आता एक तुम्हाला मी मुद्दाम ऍडिशन सांगते आहे की प्रत्येक स्त्रीला स्वतःला तर आत्मनिर्भर व्हायचं आहेच आहे.
मग स्वतःचं स्वत्व तिला जपायचंय, स्वतःचं आत्मभान जपायचं आहे. पण त्याचबरोबर एखाद्या स्त्रीला जर यशस्वी व्हायचं असेल, तर तिच्या मागे तिचा कुटुंबाचा पाठिंबा असणं हे खूप गरजेचं आहे. नक्कीच. कोणतीही तुम्ही यशस्वी स्त्री पहा, तर तिच्या मागे तिचं एक कुटुंब असतं. या कुटुंबाला सोबत जर ती घेऊन गेली, तर नक्कीच तिच्या यशामध्ये जसा कुटुंबाचा वाटा असतो, तर त्याचप्रमाणे तिला आपल्या यशामध्ये सर्वांना सामावून घेता येतं. तर म्हणून आपल्या कुटुंबाकडे किती लक्ष द्यायचं, या दृष्टिकोनातून आज आपण चर्चा करूया. चालेल. येस मॅडम. नक्कीच, नक्कीच मॅडम. फार छान सांगितलं तुम्ही, कारण तेच फार गरजेचं आहे. ज्यावेळेला ती दोन्ही पातळ्यांवरती काम करत असते, त्याला कुठेतरी एकाला ॲडजस्ट करावं लागतं किंवा समजावून घ्यावं लागतं, सांभाळून घ्यावं लागतं. ही जी अपराधीपणाची भावना तिच्यामध्ये असते, ती कमी करून कशा पद्धतीने ती आत्मनिर्भर होऊ शकते, हे आपण निश्चितपणे या सेशनमध्ये आपल्या मैत्रिणींना गाईड करू. त्याआधी मी मीनाक्षी मॅडमांना अशी विनंती करेन, की सामाजिक आत्मनिर्भरता याविषयी तुम्ही थोडीशी म्हणजे ती संकल्पना थोडी स्पष्ट करून आपल्या मैत्रिणींना सांगाल. नक्की, नक्की. अगदी नक्की. मी पहिल्यांदा असं म्हणेल, की प्रत्येक स्त्री एक पहिल्यांदा माणूस असते. ती एक व्यक्ती आहे. तिने तिला स्वतःला सर्व गुणदोषासह म्हणजे ती आपल्या स्वतःमध्ये गुण असतील, दोष असतील, त्या गुणदोषासह स्वीकारलं पाहिजे. मी एक व्यक्ती आहे, मला एक विचार आहेत, मला एक मूल्य आहेत आणि त्या मूल्यांना बरोबर घेऊनच मी मला स्वीकार करताना मी कुठेतरी असे समाजामध्ये जाईल, की माझी प्रिन्सिपल्स असतील. ती मी मान्य करायला पाहिजे. त्या जेव्हा स्वतःची प्रिन्सिपल असतील, त्या समोरच्यांची आपण आदर करू शकतो. समोरच्यांची प्रिन्सिपल आपण मान्य करू शकतो. जेव्हा आपण समाजाची आत्मनिर्भरता बघतो, तेव्हा पहिल्यांदा व्यक्ती, नंतर कुटुंब आणि त्यानंतर समाज. ही जी चेन आहे प्रत्येकाची, तेव्हा सर्वात प्रथम त्या बाईनी स्व आत्मनिर्भरता करायला पाहिजे. असं मला वाटतं, की स्वतःला आत्मनिर्भर केलं पाहिजे. तर स्वतः आत्मनिर्भर झाली, तर ती सामाजिक निर्भर बनण्यासाठी तिची वाटचाल अगदी सोपी होईल. मग त्याच्यातून बरं वाईट आहे, काय आहे, त्याची ती तारतम्य बुद्धी, तारतम्य विचार हे सगळे मांडताना तिला समजेल, हे विधायक आहे किंवा हे चूक आहे, हे बरोबर आहे. हे काम करताना किंवा स्वतःचे विचार मांडताना नक्कीच तिला आदर मिळेल. त्यामुळे मी पहिल्यांदा सगळ्यांना सांगेल, की स्वतः आधी आत्मनिर्भर व्हा आणि मग सामाजिक आत्मनिर्भरतेकडे जाऊया. नक्कीच मॅडम. मला इथं अजून थोडासा एक प्रश्न म्हणजे दोघींनाही असा विचारायचा आहे, की बऱ्याच वेळेला हे गोंधळ होण्याची शक्यता आहे, की 5ही पातळीवर आत्मनिर्भर एखादी स्त्री होऊ शकते का? असा एक प्रश्न येऊ शकतो प्रत्येकीच्या मनात. म्हणजे जी नोकरी व्यवसाय करणार आहे, ती आर्थिकदृष्ट्या कदाचित आत्मनिर्भर असेल, पण ते खर्च करण्याचे निर्णय तिचे आहेत का? हा एक प्रश्न अगदी. पडतो. कौटुंबिक म्हणजे ती कुटुंबाचा विचार करते, पण त्याच वेळेला स्वतःला कुठेतरी डावललं जातंय का? हा विचार म्हणजे कुठल्या ना कुठल्या पातळीवरती ती थोडीशी इम्बॅलन्स असते. तर ह्या 5ही पातळ्यांवरती ती आत्मनिर्भर होऊ शकते का? हा प्रश्न मला वाटतं मॅडम सीता मॅडम तुम्ही याचं उत्तर द्या. हो, हो. चालेल. काय आहे, की प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं, की मी सगळ्या पातळीवर यशस्वी व्हायला पाहिजे. म्हणजे काय आहे, की मी एक पत्नी म्हणून, की नवऱ्याच्या बाबतीत खूप चांगली पाहिजे. सासू-सासरे असतील घरात, तर एक मी सून म्हणून खूप चांगली असली पाहिजे. माझी मुलं असतील, तर एक आई म्हणून चांगली असली पाहिजे. मी ऑफिसमध्ये, की माझे जे कलीग आहेत, त्याच्यामध्ये पण मी अग्रेसर असली पाहिजे. माझं परफॉर्मन्स सगळा चांगलाच दिसला पाहिजे. त्याचबरोबर माझा मैत्रिणींचा ग्रुप असेल, तर त्याच्यामध्ये पण की मला कुठेतरी स्थान पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी माझं स्थान हे वर्चस्व असलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी. यासाठी प्रत्येक स्त्री ही धडपडत असते आणि त्यासाठी ती आटापिटा करते आपल्या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे काय आहे, की आता ऑफिसमधून जरी ती आली, तरी सुद्धा की मुलांसाठी सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. मग कदाचित एखाद्या वेळेस तिला खूप दमून आलेली असेल, तिला खूप काम पडलं असेल त्या दिवशी आणि तिला इच्छा नसेल घरामध्ये स्वयंपाक करायची. पण तरीही ती सगळं खूप जीवाचा आटापिटा करते आणि नाही, नाही हे सगळं मला माझ्या हाताने मुलांना खाऊ घालायचं आहे. माझ्या हाताने मुलांना हे सगळं द्यायचंय. माझ्या नवऱ्याला हे सगळ्या गोष्टी द्यायच्या. आणि म्हणून मग स्वतःला किती त्रास होतोय याच्याकडे तिचं दुर्लक्ष होतं. आणि मग ती काय सुपर वुमन होण्याचा प्रयत्न करते, की सगळ्याच बाबतीमध्ये मी आघाडीवर पाहिजे. खरं तर या सगळ्या ठिकाणी जर तिनं हात ठेवायचा प्रयत्न केला, तर कुठेतरी ती खचून जाते. आणि म्हणून ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला सोबत मिळतील असं नाहीये. तर आपण नक्कीच काही गोष्टींमध्ये स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे. म्हणजे आता बऱ्याच स्त्रियांचं असं असतं, की मला ना ते कामवाल्या बायकांचा स्वयंपाक आवडत नाही अजिबात. त्यांच्या पोळ्या कशा असतात, त्याच्यामुळं मी आपलं गरम-गरम स्वयंपाक
माझ्या मुलांना आणि नवऱ्याला खाऊ घालते. ह्याच्यामध्ये खूप मोठेपणा तिला असतो. पण ठीक आहे ना, हे सगळं करत असताना तुला किती त्रास होतोय? ह्या स्वतःकडे तू लक्ष देतीयेस का? नाही. तर माझ्या सासूबाई नेहमी सांगायच्या, "हे बघ, जो काही आपला इन्कम असतो ना, त्याच्यामध्ये आपला स्वतःचाच वाटा नसतो. मग बरोबर. त्याच्यासाठी काय, की समजा तू एखादी कामवाली बाई लावलीस किंवा तिच्याकडनं स्वयंपाक करून घेतला किंवा काय भाजी चिरून घेतली, काय करून, तर तिचं पोट त्याच्यावर चालतं. त्याच्यामुळे थोडंसं ही मदत केल्यासारखंच आहे. हां, आपल्याला एवढे पैसे बाहेर देऊन तर काही होणार नाही. तुलाही थोडंसं विश्रांती मिळेल आणि तुला कुटुंबाकडे लक्ष देता येईल. तर हे माझ्या सासूबाई खूप आधुनिक विचारांच्या होत्या. त्याच्यामुळे त्यांनी मला या सुपर वुमनच्या ह्याच्यातनं मला बाहेर काढलं. पण खरंच प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं, की मग मी सगळ्या पातळीवर योग्य पाहिजे. पण ह्या एकच विचार तिनं मनात ठेवलं पाहिजे, की सगळीकडे मी सगळ्या दगडांवर हात ठेवू शकणार नाही. मग आपल्याला कुठेतरी तडजोड करावी लागणार आहे. मग हा सुपर वुमन सिंड्रोम जर व्हायला नको असेल, तर काही बाबतीमध्ये माझ्यामध्ये पण दुर्गुण आहेत. ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं नाही जमणार आहेत मला. ह्या सगळ्या ॲक्सेप्ट करण्याची मानसिकता पण प्रत्येक स्त्रीमध्ये पाहिजे. आणि ही नसेल तर मग तो सुपर वुमन सिंड्रोम स्त्रीमध्ये येऊ शकतो. त्याच्यातनं तिची आटापिटा आणि तिला मानसिक त्रास नंतर होतो. त्याच्यामुळे या गोष्टींकडे प्रत्येक स्त्रीने लक्ष देणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. नक्कीच मॅडम. मीनाक्षी मॅम, तुम्हाला काय ऍडिशन करायचं आहे? मी ह्याच्यामध्ये नक्की असं म्हणेल, की कुटुंबाबरोबर जेव्हा आपण समाजाकडे वाटचाल करत असतो किंवा कुटुंब म्हणजे समाजाचं एक प्रतिकृती असते. जेव्हा तिला असं वाटतं, की मी म्हणजे खूप आहे, माझा तो इगो आहे, माझ्या नवऱ्याला गरमच पोळ्या लागतात, माझ्या मुलाला असं लागतं. तर कधीतरी तू माझ्या मुलांना किंवा मला वगैरे ते मला सोडून दे. मला काय लागतं? त्यांना काय बरोबर. लागण्यापेक्षा मला काय लागतं आणि मला काय बरोबर. हवंय? आणि जेव्हा 40शी-45शी येते, तेव्हा ती मुलं वेगळीकडे जातात, नवरा त्याच्या ह्याच्यात जातो, कुटुंब वेगळं जातं आणि मग मात्र ती एकटी पडते. तेव्हा तिला सहानुभूती कायम तिला सहानुभूती हवी असते. मी छान, मी छान, सासू म्हणते छान, नणंद म्हणते छान. पण मी मला स्वतःला छान म्हणते का? मी स्वतःला आतमधून खूप सुखी आहे का? मला नाचायचं क्लास लावायचा होता, मला गाण्याचा क्लास लावायचा होता, मला गायला खूप आवडतं. पण ह्या सगळ्या संसाराच्या ह्याच्यामध्ये मी नाही केलं. पण मला करायचं होतं, पण का नाही केलं? एक क्षण स्वतःसाठी पण ठेवा. अशी वेळ येऊ देऊ नका, की ती परत बरोबर. ती वेळ येणार नाही. हं, हं. त्यामुळे स्वतःसाठी जगा आणि स्वतःला तेच बऱ्याच स्वीकारा. मीनाक्षीताई बऱ्याच वेळेला म्हणजे सगळ्यांसाठी धडपड करताना तिचं स्वतःकडेच दुर्लक्ष होतं आणि स्वतःसाठी जगणं तिचं राहूनच जातं. आणि विसरून. मग ज्यावेळेला ती निवृत्त होते किंवा मग लक्षात येतं, की अरे आपल्याला हे करायचं राहिलंच आहे, ते करायचं हं, राहिलंच आहे. आणि सतत मग की नाही, नाही मुलांना माझी गरज आहे, नवऱ्याला माझी गरज आहे, सासू-सासऱ्यांना गरज आहे, असं म्हणून स्वतःच्या सगळ्या गोष्टींकडे तिचं दुर्लक्ष होतं. अगदी जेवताना सुद्धा बघा तुम्ही, की जेवताना आधी ती सगळ्यांचं जेवण व्यवस्थित होतंय का? आज जर काही एखादी पोळी कमी केली असेल, तर आधी मुलांचं जेवण होऊ दे किंवा घरच्यांचं होऊ देत. मग स्वतःच्या आहाराकडे पण ती दुर्लक्ष करते. आणि म्हणून तिनं म्हणजे जर स्वतःचं तिनं सुरक्षितता ठेवली किंवा कडे लक्ष दिलं, तर ती कुटुंबाकडे लक्ष देऊ शकते. या गोष्टीचं भान तिनं ठेवणं गरजेचं आहे. नक्कीच मी मॅडम. ह्याच्यामध्ये म्हणजे अजून एक ज्यावेळेला हां मी मॅडम, बोला ह्याच्यामध्ये ना. अजून एक उदाहरण देते, की आमच्याकडे एक ताई यायच्या महिला. त्या खूप सुंदर नाचायच्या त्यांनी म्हणजे ते जो कथ्थकचा तोडा असतो की नाही डान्स किंवा भरतनाट्यम वगैरे हे करण्यासाठी तिने परीक्षा दिल्या होत्या. पण लग्न एका खानदानी घरात झालं आणि तिला ते सगळं विसरावं लागलं. पण मनात इतकी खंत होती तिच्या, जेव्हा 40शी-45शी आली आणि ती आम्हाला सांगत होती. एक दिवशी आमच्या अभयाच्या कार्यक्रमामध्ये तिने तिची कला सादर केली. त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी तिला खूप सपोर्ट केला, की "तू परत क्लास जॉइन कर. तू परत कर आणि तुझ्या घरच्यांना समजावून सांग, की नृत्य ही वाईट गोष्ट नाहीये. नृत्य एक छंद आहे." आणि आज ती इतकी आनंदी आहे, की तिच्याकडे शिकायला खूप जण येतात. पण नक्कीच. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण इतरांना वेळ देत असताना स्वतःसाठी फार कमी वेळ देतो वे आणि हं. म्हणजे वय निघून गेल्यानंतर बऱ्याचदा असं म्हणतो आपण, की 45शी नंतर पुन्हा एक नवीन जन्म होतो मेनोपॉज नंतर आणि त्याच वेळेला आपल्याला हं. पुन्हा जाणीव व्हायला लागते, की हे सगळं करत असताना आपण आपल्याकडे लक्ष दिलेलंच नाहीये. तर हा बॅलन्स कसा साधायचा आहे, मला वाटतं तोच एक आत्मनिर्भरतेचा भाग आहे. आणि त्याही बरोबरच ज्यावेळेला मी स्वतःला आत्मनिर्भर बनवते, त्यावेळेला मी माझ्या कुटुंबाला आत्मनिर्भर कसं बनवेन? म्हणजे हं. सगळ्यांचं वाढून झाल्यानंतरच मग मी जेवणार, तोपर्यंत जेवणाची अर्धी मजा निघून गेलेली असते. कारण जो तो जेवतो बरोबर. आणि आता तर स्मार्टफोन आल्यामुळे काय झालं, एक हातात फोन आणि एका हातात जेवण.
असं प्रत्येकाचं झालेलं आहे. सो गप्पा मारत आधीच्या सारखं जेवण फार कमी झालेलं आहे. सो हम्म, म्हणजे एक उदाहरण दिलं मी. सो त्यांना हम्म, त्यांना जर वाढून घ्यायला जमलं आपल्या कुटुंबाला आणि सगळेच गप्पा मारत जर विचार एक्सचेंज करत जेवले, तर तो एक चांगला एक कुटुंबाचं एक आपण काय म्हणतो त्याला एक चांगल्या कुटुंबाचं उदाहरण आपण ते म्हणू शकतो. सो इथून जरी बरोबर. सुरुवात केली, तरी ती हम्म, आत्मनिर्भरतेकडे सुरुवात करेल असं मला वाटतं मॅडम. फार नक्कीच. छान सांगताय नक्कीच. तुम्ही दोघीही. अ, हम्म, हे बोलत असताना म्हणजे मला वाटतं आपण ज्यावेळेला चर्चा करत होतो आत्मनिर्भरतेविषयी, त्यावेळेला आपल्या तिघांच्याही चर्चेमध्ये आत्मभान हा शब्द आला होता. मला वाटतं आत्मनिर्भर होत असतानाच आत्मभान असणं पण फार महत्वाचं आहे. कारण 2 टोकं आपण बघतोय. एक तर अतिशय स्वतःकडे दुर्लक्ष करणं आणि दुसऱ्याला जास्त महत्त्व देऊन त्याच्या गरजा भागवणं हे एक टोक आहे आणि दुसरं म्हणजे फक्त स्वतःला महत्त्व देणं, बाकीच्यांशी मला काही देणं-घेणं नाहीये आणि मी म्हणजे सर्वस्व हे. तर ह्या हम्म, दोन्हीमध्ये आत्मभानाचा काय रोल आहे आणि तो कसा असला पाहिजे आणि तो महिलांनी कसा वापरला पाहिजे? स्मिता बरोबर मॅडम आहे. तुम्ही काय सांगाल हा. याबद्दल? आता बघा की आता पूर्वीपेक्षा परिस्थिती बदललेली आहे. स्त्रिया शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत. त्यामुळे तिला स्वतःचे असे स्वतंत्र विचार आहेत. पण मग जर मला घरामध्ये स्थान पाहिजे आणि मला माझं आत्मभान जागृत करायचंय, तर काही वेळेला स्त्रीकडनं असं होतं की ती स्वार्थी होत जाते. बघा, आत्मभान असणं आणि स्त्रीनं स्वार्थी असणं याच्यामध्ये फरक आहे. आता स्वार्थीपणा म्हणजे कसा होतो बघा, की नाही मी म्हणजे माझंच, हे सगळं माझं सगळं व्यवस्थित व्हायलाच पाहिजे आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी व्हायलाच पाहिजे. मला इतके वाजता जेवायला लागतं म्हणजेच लागतं, मग ते काय बाकीच्यांचं होऊ किंवा न होऊ, या सगळ्या गोष्टी. किंवा आज मला आता माझ्या मैत्रिणींच्याकडे जायचे की किटी पार्टी आहे किंवा अजून काही ऑफिसची पार्टी आहे, पण घरामध्ये आज काय वेगळं काही वाढून ठेवलेलं असेल की सासूबाई आजारी असतील, मुलांची परीक्षा असतील, तर याच्याकडे सुद्धा काही मग वेळेला दुर्लक्ष होतं, की मग नाही मला माझ्या सगळ्या वेळा पाळायच्यात किंवा माझ्या सगळ्या गोष्टी करायच्यात. मग याच्याकडे फक्त स्वातंत्र्य मिळाल्यामुळं कदाचित काही वेळेला स्त्री स्वार्थी होण्याचा पण प्रयत्न करते, की बऱ्याच वेळेला अशा घटना म्हणजे आम्ही आता कौटुंबिक न्यायालयात ज्या वेळेला वेगवेगळ्या केसेस येतात तेव्हा आम्ही पाहतो. मग तशा तक्रारी काय असतात, तर की नाही हिचं घराकडे लक्षच नाही, हिचं फक्त करिअर म्हणजे करिअर, की नोकरीमध्ये कधी सुट्टीच घेत नाही. आता मुलगा आजारी आहे, तर तिने सुट्टी घ्यायला नको का? पण नाही, ती म्हणते की माझी महत्वाची मीटिंग आहे, तुला सुट्टी घ्यायची तर घे. नाहीतर घरात ती कोण कामवाली बाई आहे, ती मुलाला औषध देईल आणि ती बघेल. मग ज्या वेळेला इतकं स्वतःकडे लक्ष देणं इतकं जर वाढत असेल, तर मग थोडंसं दुर्लक्ष तिचं कुटुंबाकडे किंवा नात्यांकडे दुर्लक्ष होतं. मग स्वत्व जपताना आपण बाकीचं पण भान ठेवणं गरजेचं आहे. म्हणून की स्वतःचं भान, कुटुंबाचं भान जे आपण म्हणतो आहे, की कुटुंबातल्या गरजा काय आहेत? आज कुटुंबाची प्रायोरिटी काय आहे? याही गोष्टी तिनं बघायला पाहिजेत. नुसतं मला, माझं आणि माझं सगळं अस्तित्व टिकवण्यासाठी ती जर हे ठामपणे बसली अशीच, तर मग काहीच तिच्या हाती लागणार नाही. आता बऱ्याच वेळेला बघा, की मुलगी जेव्हा म्हणजे सून घरातली नोकरी करते, तर समजा सासू पण आजारी आहे. मुलाकडे बघायला कोणी नाहीये. तर अशा वेळेला काही वेळेला तिने तिचं करिअर सीमित करावं लागतं. मग म्हणजे काय तिचं आत्मभान गेलं असं आहे का? असं नाहीये. तर त्यावेळेस तिनं प्रायोरिटी दिलेली आहे. तर तिला प्रायोरिटी कोणत्या वेळेला कोणतं लक्ष आपण म्हणजे बघितलं पाहिजे. तर याच्यावर जर तिनं लक्ष केंद्रित केलं, तर सगळी नाती तिला जपता येतात. की आज मला गरज आहे ना, की घरात थांबायची किंवा माझ्या सासू-सासऱ्यांकडे बघायची. तर मग थोडंसं मी करिअर माझं थोडे दिवस तरी बाजूला ठेवेन किंवा मी काही कमी वेळात काम करून माझ्या घराकडे लक्ष देईन. अशा पद्धतीने जर ती जगायला लागली, तर मग तिला तो समतोल साधता येईल. नाहीतर फक्त मी आणि माझं असं म्हणत गेलं, तर मग कुटुंबापासून ती स्त्री लांब जाते. तर असं व्हायला नको. तिला जर सगळी नाती जपायची असतील आणि पुढे जायचं असेल, तर आत्मभानाबरोबर कुटुंबभान जपणं हेही गरजेचं आहे. मीनाक्षी, तुला काय वाटतंय म्हणजे? मला असं वाटतं की आत्मनिर्भरता ही एक प्रक्रिया आहे की ती हं, हळूहळू होते. एका रात्रीत तर कोणी आत्मनिर्भर होत नाही. ती विचारांनी, ह्यानी, वर्तनानी आणि अनुभवानी होत असते. पण आत्मभान हा एक विचार आहे, एक कृती आहे. आत्मभान ठेवून एखाद्या विचारांची किंवा त्यावेळेला त्या प्रसंगाचं प्राधान्य देऊन त्यावेळेला घेतलेली एक कृती म्हणजे आपण आत्मभान आहे, की त्यावेळेला ती गरजेची आहे का नाहीये? किंवा मी त्यावेळेला काय करायला पाहिजे? योग्य, अयोग्य कृती आहे तिला आत्मभान ठेवून आपण जे भान ठेवतो, सामाजिक भान ठेवतो किंवा चांगल्या वाईटाचा जो विचार होतो,
तो विचार म्हणजे मला असं वाटतं की आत्मभान आहे. आणि आत्मनिर्भरता ही प्रक्रिया ही कायम चालू राहत असते. माणूस विचारांनी, वर्तनानी, अनुभवानी, आजूबाजूच्या गोष्टींनी तो स्वतः निर्भर होत असतो. आणि तशीच महिलाही आपल्या आजूबाजूच्या गोष्टीमुळे किंवा शिक्षणाने, इतर गोष्टींनी आणि बदलत्या परिस्थितीनुसार ती निर्भर होत जातीये. मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण ह्या बाबतीतलं देते, की वंचित विकास संस्थेचं बुधवार पेठेमध्ये शरीर विक्री करणाऱ्या महिलांचं काम आहे. त्यामध्ये ह्या बायका शोषणाला बळी पडलेल्या आहेत, परिस्थितीला आणि जी सामाजिक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेच्या ह्या बळी असतात. आता ह्यांना आम्ही शिक्षण दिलं, आरोग्य दिलं, त्यातून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला. कधी-कधी ह्याच बायकांमधल्या काही जणी आमच्याकडे येऊन सांगतात, "ताई हमारे घर में एक लड़की आया है, बहुत छोटा है, हम लोग हमारा जिंदगी बर्बाद हो गया, उनका जिंदगी बर्बाद नहीं होना चाहिए." म्हणजे तिला भान राहिलं, की माझं आयुष्य वाईट गेलं, पण तिचं नको जायला. तिला चांगलं होऊ देत. समाजात ही कृती वाईट आहे. की माझ्या बाबतीत झाली ती तिच्या बाबतीत नको व्हायला. याचं भान तिला राहिलं. आणि म्हणून बरं. तिने आमच्यापर्यंत येऊन पोहोचवलं, की तुम्ही तिला बाहेर काढा. माणूस शिक्षणाने आत्मनिर्भर होतो ह्या गोष्टीवर माझा तेवढा विश्वास नाहीये. नाही, बरोबर माणूस आहे. विचाराने आत्मनिर्भर होतो. आणि हो. तो आत्मनिर्भर झाल्यानंतर त्यांनी ते भान ठेवलं पाहिजे, की आपण कुठे, कधी, कसं विचार करायचा आणि कृती करायची. हे मला बरोबर आहे. वाटतं. नक्कीच मॅडम, फार सुंदर आणि मला वाटतं उत्तम असं उदाहरण तुम्ही दिलेलं आहे. कारण ज्यावेळेला आपलं आत्मभान जागृत होतो त्यावेळेला आपण आत्मनिर्भरतेकडे प्रवास करतोच, पण माझं आत्मभान जागृत झालेलं असताना मी समाजासाठी ते कसं काय उपयोगी ठरेल किंवा समाजाला ते कसं काय मदत करू शकेल, अगदी एका जरी व्यक्तीला आपण ते शिकवू शकलो किंवा देऊ शकलो तर ते अतिशय हो, उत्तम बरोबर. उदाहरण होईल. आणि मला वाटतं ह्यालाच आदर्श असं म्हटलं जातं. हम्म. कारण मी ज्या त्रासातून गेले, प्रत्येक महिला असा विचार करत असते, म्हणजे प्रत्येक पालक इव्हन मला जो त्रास झालाय किंवा मी ज्या त्रासातून पुढे गेली ते माझ्या मुलीला किंवा माझ्या मुलांना व्हायला नको म्हणून त्याची काळजी ते घेत असतात. पण अति झालं की तिथं मातीही होतेच. सो नक्की. तिथं बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. सो मला इथं सगळ्या मैत्रिणींना हेच सांगायचं की आत्मनिर्भरता म्हणजे काय, तर मी स्वयंपूर्ण आहे हा अट्टहास म्हणजे आत्मनिर्भरता नाहीये. तर मी स्वतः आत्मनिर्भर असताना माझ्या आजूबाजूच्या वातावरणाला, माणसांना मी कशा पद्धतीने आत्मनिर्भर बनवेन, अडचणी कमी करून, दुःख कमी करून सुख देण्याचा किंवा आनंद वाटण्याचा जो प्रयत्न करेन, मला वाटतं तो आत्मनिर्भरतेच्या प्रवासातला एक सुंदर टप्पा असणार आहे. नक्कीच त्या मॅडम, फार बाबतीत मी छान. तुम्हाला एक उदाहरण देऊ का? त्या बाबतीतलं एक उदाहरण आहे आमच्याकडे. आमच्याकडे वंचित विकास ही संस्था आहे. गेले 36 वर्ष काम करते. पुण्यामध्ये आमचं हेड ऑफिस आहे आणि आमची भरपूर कामं आहेत. महाराष्ट्रामध्ये आहे, आदिवासी भागात आहे, शेतमजुरांसाठी आहे, महिला ज्या वंचित घटकातल्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांसाठी आमचं काम आहे. हे काम करत असताना आम्ही आमचं काम पाटणबोरी जे आदिवासी भाग इंटिरियरला आहे. ते खूप आतल्या भागात आदिवासी मुलींसाठी आमचं काम होतं. हे काम करत असताना तिथे जी प्रथा होती की लहानपणीच मुलीचं लग्न करायचं, मुलीला शिक्षण द्यायचं नाही, पाळण्यात लग्न लावत होते. पण आमचे संस्थेचे जे संस्थापक आहेत विलास चाफेकर सर, त्यांनी ही संस्था स्थापन केली. तेव्हा त्यांनी हे काम सुरू करताना विचार केला की मुलींना शिक्षण दिलं पाहिजे. आज मुलींना शिक्षण देऊन मुली आत्मनिर्भर बनल्यात, पण त्यांचं लग्नाचं वय वाढलं. आज त्या खंबीरपणे सांगतात आणि पालकही सांगतात की नाही, मी 18ची पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही, मी स्वयंपूर्ण होईल. हे कशाने झालं? शिक्षणाने झालं. आणि हे करण्यासाठी खूप काळ जावा लागला. बरोबर आहे. त्याचप्रमाणे आमचं लातूरमध्ये जे काम आहे तिथे सुद्धा आज ज्या परित्यक्ता आहेत, विधवा आहेत, त्यांना जे आम्ही प्रशिक्षण देतो, त्यांना समाजामध्ये प्रशिक्षण झाल्यानंतर त्या स्वावलंबी होतात. त्यांना समाजात कर्ता पुरुष चा जो मान आहे ना, तो त्यांना समाजात आज मिळतो. का मिळतो मान? कुठेतरी आत्मनिर्भरतेकडे ती वाटचाल सुरू आहे आणि ती वाटचाल जातीये. हे करत असताना त्यांनाही आम्ही शिक्षण देतो की बाई, आत्मनिर्भर तू झाली, पण तुझं भान पण ठेव. आता तुझं कुटुंब पण बघ, आता तुझी मुलं पण बघ आणि स्वतःसाठीही जग. ही एक प्रोसिजर आहे आणि प्रक्रिया आहे. मॅडम तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये? नाही, बरोबर आहे. म्हणजे तू जे आता सांगितलंस की सामाजिक भानाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा खरं तर स्वतःचं आत्मभान तिला असणं गरजेचं आहे. जेव्हा ती स्वतःला ओळखायला शिकेल तेव्हा ती समाजाकडे बघेल. नक्की. त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीनं स्वतःचं आत्मनिरीक्षण करणं पण गरजेचं आहे. स्वतःचे जे गुण आहेत तर ते गुणांचा वापर कसा करायचा, म्हणजे कुठलाही अट्टाहास न ठेवता पण एक समतोल साधून आपलं कुटुंब, समाज आणि आपण स्वतः
याचा जर समतोल साधण्याचा प्रयत्न केला तर मग सगळ्या पातळीवर तिला अपेक्षित यश जे आहे ते तिला मिळू शकतं. आपला पुण्यामध्ये जो अभयाचा गट चालतो तो एकट्या राहणाऱ्या महिलांसाठी आपण काम करतो. ज्या परिस्थितीने एकट्या पडतात, कधीतरी साथीदाराची साथ तुटते, वयाच्या मध्याने साथ तुटते त्यावेळेला, किंवा काहींनी लग्न नाही केली, किंवा काहींच्या आयुष्यात लग्नही झाली नाही, काही विशिष्ट परिस्थितीमुळे नाही झाली, किंवा घरामध्ये राहतात, कुटुंबात राहतात, तरी सुद्धा भावनिकरित्या त्या एकट्या वेगळ्या पडतात, एकट्या राहतात, किंवा मानसिक दडपणाखाली जगत असतात. अशा सगळ्या महिलांसाठी आपण अभयाचा गट चालवतो. ह्या गटामध्ये प्रत्येक जण एकमेकींना आधार देतात. प्रत्येक आधार देत असताना इतका आधार देत असतात की एकमेकींना चांगल्या वेळेला तर ते एकमेकींना मैत्रिणी बनतात. हा आपला मैत्री गट आहे. मैत्रिणी बनतात तर बनतात, पण जेव्हा तिच्यावर कठीण प्रसंग येतो तेव्हाही या एकमेकींना धावून जातात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्या एकमेकींना मदत करत असतात. क्षण आनंदाने जगणं काय असतं ते अभयामध्ये अनुभवायचं. अभयामधल्या ह्या सगळ्या जणी खूप छानपणे राहतात, एकमेकींना सपोर्ट करता करता त्या स्वतःचाही विकास करतात, स्वतःही जगतात आणि दुसरीलाही जगायला शिकवतात. मदत करतात. हा खूप छान गुण आहे. बरोबर आहे. म्हणजे हे कसं पण आहे की समाज जो बोला. बदलत चाललेला आहे आता, तर त्या बदलत्या समाजाप्रमाणे आपणही बदलणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता पूर्वी कसं आहे की एखादी स्त्रीला जर विधवा झाली ती किंवा तिचं लग्नच नाही झालं तर तिला कुटुंबात सामावून घेतलं जायचं आणि मग कुटुंब तिला सगळं पुढे न्यायचं, म्हणजे तिला आधार असायचा कोणाचा. पण आता काय होतं आहे की विभक्त कुटुंब पद्धतीमुळे की घरात कोणाचा आधार राहिलेलाच नाहीये. म्हणजे एखाद्या स्त्रीनं जर घटस्फोट घेतला आणि ती आपल्या आई वडिलांसोबत किंवा भावासोबत तिनं राहायचं म्हटलं तर त्या घरामध्ये खूप भांडणं होतात बघा. की मग त्या भावाला किंवा त्या भावजाईला असं वाटायला लागतं की हिची घरामध्ये अडचण आहे, मग माझ्या संसारात हिची लुडबुड नको असं वाटायला लागतं. मग आता तिनं काही स्वतःहून या सगळी परिस्थिती ओढवलेली असते असं नाहीये, पण काही घटना अशा घडलेल्या असतात की तिला तिथे राहणं शक्यच नाहीये आणि म्हणून तिनं घटस्फोट घेतला. आता घटस्फोट घेतल्यानंतर की तिला एकटं राहणं हे भाग पडतं. म्हणजे ज्यावेळेला ती आता की आणि खूप स्त्रिया असा निर्णय घेतात की मी आता आई वडिलांकडे पण राहणार नाही, भावाच्या संसारात पण राहणार नाही, माझं मी एकटी राहीन, माझं मी कमवेन आणि माझं मी राहीन, कारण मला आता परत दुसरं लग्न करायचं नाहीये, कारण एकाच लग्नामध्ये मी इतकी पुचून गेलेली आहे की मला आता दुसऱ्या लग्नाचा विचारही करायचा नाहीये. पण मग एकट्याने राहताना समाज अजून एवढा बदललेला नाहीये. एकट्या राहणाऱ्या स्त्रीला समाजामध्ये पण खूप त्रास होतो, खूप अडचण येतात तिला आणि मग तिला जगत असताना तेव्हा असं वाटायला लागतं की कुणाचा तरी आधार पाहिजे. मग हा आधार कोणाचा शोधायचा? एकतर आपल्या विवाह संस्थे म्हणजे जी काही समाज रचना आपली आहे त्याच्यामध्ये एखादा समजा मित्र आणि त्याच्यासोबत राहायचं म्हटलं तरी अजून लिव्ह इन रिलेशनशिपची एवढी संकल्पना आपल्या ह्याच्यात आलेली नाही. आता समजा एखादी 45-50 वयाची स्त्री आणि तिने जर घटस्फोट घेतला आणि एकटीनं राहायचं म्हटलं तर मग तिला सुद्धा या समाजामध्ये एकरूप होणं हे खूप अवघड होऊन जातं. तेव्हा तिला अशा प्रकारच्या सपोर्ट ग्रुपची खूप गरज लागते. म्हणजे आता तिला असं वाटलं की समजा आपण की छान हॉटेलमध्ये जावं आणि जेवावं किंवा एखादा छान पिक्चर बघावा, तर मग तिला तो एकट्या स्त्रीला कुठं जाणं हे पण खूप अवघड होऊन जातं अवघड तिच्यासाठी. होऊन जात. मग तिला कोणाची तरी सपोर्ट हवा असतो किंवा कोणाची तरी साथ हवी असते. तर मग अशा वेळेला हे वंचित विकासने जे तयार केलेले ग्रुप आहेत हे खूप उपयोगी पडतात समाजामध्ये. म्हणजे आता खूप घटस्फोटित स्त्रियांचं मी पाहते, मी पाठवत असते अशा गटामध्ये महिलांना, तर त्यावेळेला त्या येऊन सांगतात नंतर की मला खूप एकटं वाटत होतं, पण आता तिथं गेल्यानंतर मला बरं वाटतंय. माझ्यासारख्या अजून अनेक मैत्रिणी आहेत, त्यामुळे एकमेकांच्या मदतीने आम्ही पुढे जातो, सेलिब्रेशन करतो. मला असं वाटतंय सांग मीनाक्षी की आपण काय काय हो. तिथे केलेलं होतं की एकमेकांना औक्षण करणं वगैरे औक्षण दिवाळी असेल तर आम्ही एकमेकांना औक्षण करतो, नवरात्रीमध्ये भोंडला असतो, कधी कधी मेहंदीचा प्रोग्राम असतो, कधी नागपंचमी असते, खेळतात बायका, अगदी खेळून मोकळ्या होतात. अगदी 70-70 वर्षाच्या बायका पण अगदी अरे झिम्मा वा. फुगडी खेळून अगदी मोकळ्या होतात की आम्हाला कधी खेळायला मिळालं नाही. किंवा बऱ्याच वेळा असंही होतं की काही बोलायचं असतं पण ऐकून घेणारं कोणी नसतं, आपले विचार मांडायचे असतात पण त्याला कोणी दाद देणारं कोणी नसतं. अशा वेळेला तिथे त्यांना व्यासपीठ मिळतं. शिवाय ह्या व्यतिरिक्त पण आम्ही त्यांना सर्वात प्रथम आम्ही त्यांच्यासाठी सेमिनार पण अरेंज करतो की एकटेपण पेलताना, असं त्या सेमिनारचं नाव आहे, की तुमचं एकटेपण तुम्ही कसं स्वीकारा. ते स्वीकारताना तुम्ही ते एकटेपण स्वीकारता स्वीकारता
तुम्ही त्या एकटेपणाचा बाऊ न करता आनंदाने कसं जगा. आयुष्यातल्या काही गोष्टी तुम्ही ज्या टीका असतात त्या कशा टीकेला आपण तोंड द्यायचं आहे किंवा भूतकाळाचं ओझं आपण कसं उतरवायचं आहे, की झाला मागचा भूतकाळ आहे तो आता बंद करूया. आता पुढचं आयुष्य आनंदाने जगूया. आणि माझ्यासारख्या अशा बऱ्याच जणी आहेत, हे जेव्हा तिला कळतं, तेव्हा तिचाही आत्मविश्वास वाढतो ना आणि तेव्हा हो. आत्मविश्वास जसा वाढत जातो, तशी तिला मैत्रिणीही मिळत जातात. साधी एक कप कॉफी प्यायला 4 मैत्रिणी मिळतात आणि त्यात गप्पा-टप्पा होतात. 4 दिवस तिच्या डोक्याला इतकी शांतता आणि छान असतं. आमच्याकडे ना दर रविवार म्हणजे दर महिन्याच्या एका रविवारी मीटिंग असते. अक्षरशः सगळ्या बायका त्या रविवारची वाट बघतात. कधी आम्ही एकत्र येणार, कधी बसणार. आम्ही सहलीला जातो. वर्षा सहल असते, पावसात भिजायचं. अगदी लहान मुलासारखं पावसात भिजतं. कधीही त्यांना असं मोकळेपणाने नाचायला, बागडायला मिळालं नाही. अगदी पाखरं होतात. आणि मग आम्हाला सांगतात, माझ्या मागे लागतात. कारण आता गेले 6 वर्ष झाले मी ह्या गटामधलं काम बघत आहे. ह्या काम बघताना माझ्या मागे लागतात. "मीनाक्षी ट्रिप कधी काढणार आहेस तू? अगं आपण ट्रिपला जाऊया ना. आपण बागेत जाऊया. आपण हे करूया." खूप गोष्टी असतात. शिवाय आमच्याकडे एक वाचन कट्टा म्हणून पण ॲक्टिव्हिटी आहे, की आठवड्यानी सगळे आम्ही एकत्र येतो. एखादं पुस्तक वाचतो. त्याच्यावर चर्चा करतो. त्या चर्चेतून हिचं ज्ञान, तिचं ज्ञान, तिचं मत, त्या सगळ्या मताचा सगळा सारांश करतो आणि त्यामध्ये इतका आनंद घेऊन जातात, की पुढच्या गुरुवारची सगळी वाट बघतात, की दर गुरुवारी असतो तो 4 वाजता वाचन कट्टा. की कुठे-कुठे त्यांना बौद्धिक पण लागत असतं, कुठे मजाही करायची असते, कुठे आनंदही घ्यायचा असतो आणि कधी-कधी त्यांना दुःखही शेअर करायचं असतं. मग त्यावेळेला त्या अगदी सांगतात, की "मला जरा तुझ्याशी बोलायचंय गं" किंवा त्या एकमेकींशी इतके छान छोटे-छोटे ग्रुप झालेत, त्या एकमेकीच्या आता कोथरूडला राहणाऱ्या 4 जणी एकत्र येतात, कॉफी प्यायला जातात, जेवायला जातात. छान संध्याकाळ घालवतात, अगदी मजेत घालवतात. या व्यतिरिक्त आपण त्यांना बरेच प्रशिक्षण घेतो. वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्र घेतो. वेगवेगळ्या विषयांची माहिती देतो. त्यांच्या रिक्वायरमेंट देतात. मध्ये सगळ्या जणांना मोबाईल रन करता येत नव्हता. फोनचं बिल कसं भरायचं, लाईटचं बिल कसं भरायचं. आम्हाला खूप अडचणी येतात गं. मग त्यांच्यासाठी आम्ही डिजिटल लिटरसीचा क्लासेस ठेवले. मग आम्ही वाह! कोणाला तरी बोलवलं, त्यांना शिकवलं, की मोबाईलमध्ये कुठलं बटन कधी दाबायचं, स्मार्टफोन कसा वापरायचा. कारण आमच्या ह्या गटामध्ये 18 वर्षाच्या ताईपासून तर आमच्याकडे 80-82 वर्षाच्या आजीपर्यंत सगळेजण आहेत. आणि अगदी घरकाम करणाऱ्या बाईपासून तर अगदी डॉक्टर, वकील, आय-ए-एस ऑफिसर, गॅझेटेटर ऑफिसर पासून सगळे आहेत. शिक्षक वगैरे सगळे. सगळे कलागुणांनी निपुण आहेत. मग आपापली कला त्या बाहेर करतात. ट्रिपला गेलो की नाचतात. "अगं मला गाणं छान म्हणता येतं" किंवा अशा या सगळ्या गोष्टीतून त्या रिकाम्या होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाईला रिकामं व्हायला व्यासपीठ लागतं. तिला बरोबर. खूप भीती वाटत असते, मला कोणी हसेल का? मला कोणी काय म्हणेल का? मला नावं ठेवतील का? काय ही बाई म्हातारी बाई नाचतीये? काय ह्या बाईला खूळ सुटलंय? गातच बसलीये. असं कोणी मला नावं ठेवेल का? माझी नातवंडं बोलतील का? ह्या सगळ्या गोष्टींचा तिच्या मनावर दडपण असतं. पण जेव्हा ती तिच्या समवयीन आणि समवयीन म्हणण्यापेक्षा समविचाराने एकत्र आलेल्या गटाबरोबर असते, तेव्हा ती इतकी रिकामी होते, की तिचं ते आनंद आणि तो डोळ्यात इतका असतो ना, की त्यांना असं वाटतं आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये प्रत्येकाला असं खूप वाटत होतं, की कधी आपण भेटणार? कधी आपण भेटणार? कधी हे होणार? आम्ही सगळ्यांशी फोनवर कॉन्टॅक्ट करतो. सगळ्यांबरोबर आपला रॅपो आहे. सगळ्यांबद्दल अगदी घरचे संबंध आहेत. पण त्यांना सतत भेटायची एक म्हणजे ओढ लागलेली असते आणि वंचित विकास अभया म्हणजे आमचं घर आहे, असं त्यांचं एक होऊन तेच गेलेलं आहे. मला असं वाटतंय कुटुंबाची संरचना बदलत चाललेली आहे. अशा प्रकारचे सपोर्ट ग्रुप म्हणजे एक कुटुंबच आहे असं. कारण त्यांना जेव्हा ओढ वाटते एकमेकांना भेटण्याची आणि या सगळ्या गोष्टी करण्याची, तर त्यावेळेला जसं आपल्या कुटुंबाबद्दल ओढ वाटते तशीच ही ओढ या गटामध्ये पण हो, येण्याची वाटत आहे. असते. आणि म्हणून अशा प्रकारचे सपोर्ट ग्रुप समाजामध्ये होणं हे खूप गरजेचं आहे, की जसं ज्येष्ठांसाठी आहे, अजून मुलांसाठी वेगळा गट आहे. एकट्या राहणाऱ्या पुरुषांचा सुद्धा एक वेगळा गट करण्याचा हो. प्रयत्न वंचित विकास संस्थेने केला. आम्ही अशा करत आहोत सगळ्या आम्ही. गोष्टींमध्ये आपल्याला की समाज जसा बदलत चाललाय तर त्या समाजाच्या प्रवाहाबरोबर जाणं खूप गरजेचं असतं आणि या प्रवाहाबरोबर जर जायचं असेल तर हे सगळं बदल ऍक्सेप्ट करणं हे खूप गरजेचं आहे. जे बदल ऍक्सेप्ट करू शकत नाहीत मग ते नैराश्यामध्ये जातात आणि मग त्यांना म्हणजे या सगळ्या समाजाबरोबर जगणंही अवघड होऊन जातं. तर म्हणून या सगळ्या गोष्टींचं भान त्यांना देण्यासाठीच अशा प्रकारच्या एनजीओजने एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी काम करणं, अशा प्रकारचे गट स्थापन करणं हे खूप गरजेचं आहे. नक्कीच आणि मॅडम. मला वाटतंय अभया ह्याच्यातून प्रत्येक
ह्याच्यातून ही अभयातून एक वेगळ्या प्रकारचं आम्ही मॉडेल तयार केलं आहे, की अशा प्रकारचं आम्ही मॉडेल करताना आम्ही विचार पण केला आहे, की महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं महिलांचं एकट्या राहणाऱ्या महिलांसाठी काम होणं गरजेचं आहे. ह्यामध्ये आम्ही अजूनही काम त्याच्यात सांगायचं राहिलं माझं, की ह्या कठीण परिस्थितीमध्ये जी बाई खंबीरपणे उभी राहते, ती परिस्थितीला तोंड देऊन ती 2 हात करत असते. अशा ह्या रणरागिणीला आपण दरवर्षी 1 मेला पुरस्कार देऊन तिचा सन्मान करतो. तिला तिला कोणी विचारत नाही हो. तिला कोणी मानही देत नाही. अशा वेळेला ते त्यांच्या कुटुंब, नातेवाईक सगळ्यांना घेऊन येतात, की मला पुरस्कार मिळणार आहे. मला बरोबर. कोणीतरी विचारतंय, माझ्या कामासाठी मला मिळणार आहे. ह्याचं तिला इतकं कौतुक असतं आणि खरंच अशा खूप जण आहेत, की त्यांना त्यांच्या कामाचं आणि त्यांच्या धाडसाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे धाडसाचं, धीटपणाचं कौतुक करायची गरज आहे. आणि त्या कौतुकाने इतरांनाही प्रेरणा मिळते, की आपणही स्ट्रॉंग बनलं पाहिजे आणि आपणही खचायला नाही पाहिजे. परिस्थिती माणसाला खचवते, पण आपण खचून जायचं नाही. आपण 4 चांगल्या जणांकडे पाहायचं आणि पुढे धीटपणे पाय रोवून उभं राहायचं. ही गोष्ट आम्ही अभयामध्ये अगदी आवर्जून करतो. 1 मे आमचा स्थापना दिन आहे. अभयाचा वर्धापन दिन असतो आणि मग त्या दिवशी आम्ही ह्या सर्व महिलांना पुरस्कार सन्मान देतो. अभया सन्मानच नाव आहे त्याचं आणि अभया सन्मान देऊन आम्ही इतकं कौतुक करतो, की त्या इतक्या सुखावून जातात, की आम्हाला कोणीतरी विचारलं, आमचं कोणीतरी कौतुक केलं. नक्कीच मॅडम. मला वाटतं काय अभय खरं तर ही ना मानसिक गरज विचारांना आहे मीनाक्षी, नाही का? हो, ही खरी आहे, खरं आहे. प्रत्येकाची मानसिक गरज आहे. मग ते पुरुष असो, महिला असो, तर घरातल्या ज्या काही व्यक्ती आहेत ना, प्रत्येकाला ना कौतुकाची गरज असते. की ती जर एखादं कुठलंही काम केलं आणि त्याच्याबद्दल जर अप्रिसिएशन दिलं, तर त्याला अजून हुरूप येतो ते काम करण्याचा. अगदी लहान मुलांचंही बघा ना आपण, की मुलांनी एखादी गोष्ट बनवली किंवा काही केली, तर आता समजा आता मुली काही शिकतात, की आता नवीन काहीतरी पोहे करूया, सँडविच करूया. तर अशा वेळेस समजा तिनं पसारा मांडून ठेवला आणि आई जर चिडली खूप, "हे काय पसारा मांडून ठेवलास सगळा? एक जरा राहू देत सगळं, मी करते." तर मग तिला ते हिरमोड होतो तिचा. तर त्यापेक्षा की आपल्या मुलांना सुद्धा जर आपल्याला सतत त्यांना कौतुक करत गेलं आपण आणि त्यांच्या कुठल्याही गुणांना पुढे आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देत गेलं, तर आपल्याला मुलांच्या मध्ये सुद्धा होणारा बदल दिसतो. म्हणजेच कौतुक ही प्रत्येकाची मानसिक गरज आहे. गरज आणि आहे. त्यांना स्त्रीची पण ही गरज आहे, गरज हे आहे. सगळे लोक विसरूच जातात, की ती ती काय पण माणूस घरातच आहे आहे ना, ना. ती काय काम करते? हां, हं. आई कुठे काय करते? आपण ती सिरियल आई कुठे काय करते? पण गृहीत धरलं म्हणजेच जातं तिच्या तिला त्या दरवेळेस. गृहिणीचं गृहीत. जे काही घरातलं स्थान आहे, तर ते तिला द्यायला पाहिजे सगळ्यांनी. खरोखर तिच्या कामाचं कौतुक होणं किंवा ती काही नोकरी करणारी असो किंवा घरातली असो. पण ती जे काही काम दिवसभरामध्ये करते, तर त्याच्यासाठी तिला अप्रिसिएशन देणं हे खूप गरजेचं आहे आणि ती तिची मानसिक गरज आहे. ते जर तिला मिळत गेलं, तर तिची शक्ती अजून वाढते आणि ती अजून जास्त जोमाने काम करू शकते. आपल्याकडे अभयामध्ये एक उदाहरण असं आहे, की एका ताईंना आम्ही अभया त्यांनी खूप फाईट केलं होतं आयुष्याशी आणि त्या खंबीरपणे उभ्या होत्या. त्यांना आम्ही अभया पुरस्कार देण्याचं ठरवलं. ते देताना तिला आम्ही सांगितलं, की तुझा असा-असा पुरस्कार आहे तुझ्यासाठी आणि तिने आम्हाला ऑफिसमध्ये येऊन सांगितलं, की "ताई तुम्ही माझ्यासाठी एक काम कराल का? की माझ्या घरच्यांची नावं दिली आणि फोन नंबर दिले आणि तुम्ही ह्या सगळ्यांना फोन करा आणि त्यांना सांगा, की असा-असा मला पुरस्कार मिळणार आहे आणि तुम्ही या पुरस्काराला. कारण माझ्या घरच्यांना पण कळू देत, की मी पुरस्कारास योग्य आहे. मी वाह! कौतुकाला पात्र आहे. कोणीतरी माझं कौतुक करतंय. आणि तिला इतका आनंद झाला, की अगदी तिला आग्रह करून तिने सांगितले, "ताई एवढे फोन करा हां नक्की. तुम्ही सगळ्यांना सांगा हां नक्की." आणि ती माणसं हॉलमध्ये येईपर्यंत ती आम्हाला थांबवत होती. "थांबा आता माझी माहिती नका सांगू. थांबा माझा पुरस्कार नका देऊ. माझ्या घरच्यांसमोर द्या पुरस्कार." कारण तिला घरच्यांना जाणून द्यायचं होतं, दाखवून द्यायचं होतं, की तुम्ही मला कमी लेखता, कायम कमी लेखलं. पण मला समाजात काही जण अशी पण आहेत, की ते मला माझ्या कामाचं चीज झालंय. माझ्या कामाचं कौतुक करतात. आणि हे करत असताना तिच्या डोळ्यामधले जे अश्रू होते किंवा चेहऱ्यावरचा आनंद होता, तो अगदी इतका सुंदर होता, की तो पाहूनच आम्हाला असं वाटलं, की ह्या बाईची किती गरज होती. तिला कौतुकाची किती गरज होती. आणि खरंच हो ना. प्रत्येक माणसाला कौतुकाची गरज असते. हो ना, काही वेळेला काय होतं, की स्त्रियांना म्हणजे काही ज्या उच्च पदावर काम करतात, त्या स्त्रियांना बाहेर खूप मान असतो. हं. म्हणजे सगळेजण ती बॉस म्हणून काम करते, सगळेजण तिचं ऐकतात. पण घरात तिला किंमतच नाही. हं. आणि मग अशा वेळेला ती खूप स्वतः नाराज असते आतून. बाहेरून मला सगळेजण बोलतायत, पण त्याचा काही उपयोग होत नाहीये. तर खरं घरातल्या लोकांनी जे काही तिला जर आत्मसन्मान दिला ना ना आणि तिचं कौतुक केलं,
तर तो तिला जास्त आनंद असतो. बाहेर किती का कुणी काही बोलणं, पण घरचा नवरा फक्त जर म्हणाला की अगं किती दमलीस ना, दिवसभर खूप काम करतेस हा, एवढे 4 शब्द जरी त्यांनी बोलले तरी तिला किती आनंद वाटतो आणि किती ती सुखावून जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी खरं घरातल्यांनी पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की स्त्रीला प्रतिष्ठा आणि मान सन्मान या प्रत्येक घरामध्ये तिला तो मिळाला पाहिजे आणि तो तिचा हक्क आहे. खरं तर संसदेने आपल्याला घटनेमध्ये पण सगळ्यांना समान हक्क दिलेले आहेत आणि प्रत्येकाला की प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क आहे. परंतु तरीही स्त्रीला अशी प्रतिष्ठा घरामध्ये का नाही मिळत? की बाहेर कदाचित मिळतही असेल, पण घरामध्ये पण ती प्रतिष्ठा मिळणं गरजेचं आहे आणि घरातल्या प्रत्येक सदस्यांनी त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी तर नक्कीच कधी कधी मला असं वाटतंय की म्हणेल. तुम्ही म्हणजे कौटुंबिक आत्मनिर्भरतेसाठी काय गरजेचं आहे या प्रश्नाचं उत्तरच या दोन तुमच्या बरोबर. चर्चामधून ते ऑटोमॅटिकली आलं. आणि इथं हं. वपू काळेंचंच बहुतेक ते वाक्य आहे जे मला फार आवडतं. कारण महिला कौतुकाच्या बाबतीत कायम दुर्लक्षिलेल्याच आहेत. त्यांना कायम गृहीत धरलं जातं. स्वयंपाक करणं असेल, म्हणजे घरची कामं असतील किंवा काही बाहेरचं काम असेल, अरे तिला केलंच पाहिजे, ते तिचं कर्तव्य असं गृहीत धरलं जातं. वपू काळेंचं ते वाक्य होतं की कौतुकाची थाप किंवा कौतुकाचा वास जर वेळेवर नाही मिळाला तर नराचा वानर होतो. सो ते खरंय. किती गरजेचं आहे हे मला वाटतं आपण या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाच्या सदस्याला पण सांगूया. आणि समाजामध्ये काम करताना तर कौतुक होतच डेफिनेटली. पण त्या कौतुकाबरोबर एक निंदेची म्हणा किंवा टीकेची एक लोट पण असते. सो त्याच्याकडं कशा पद्धतीनं आपण बघितलं पाहिजे किंवा ते निरीक्षण कसं पाहिजे याविषयी स्मिता मॅडम तुम्ही काय सांगाल? कारण बऱ्याच हां. वेळेला कौतुक केल्यानंतर आपण जेवढं फुलून जातो किंवा एखादी महिलेला कौतुक आवडतं, डेफिनेटली सगळ्यांनाच कौतुक आवडतं. पण त्याच वेळेला जर टीका झाली किंवा निंदा झाली, तर त्यावेळेला थोडंसं आत्मविश्वासचं खच्चीकरण होतं. हं, आणि हं, मग त्याला फेस करताना महिला कुठेतरी कमी पडतायत. तर हं. अशा वेळेला तिनं काय केलं पाहिजे? हां, बऱ्याच वेळेला की असं जर काही तिला निंदेला तोंड द्यावं लागलं किंवा काय हे हिचं बाहेर सगळीकडे सगळं चालू आहे, घरात मात्र अंधार. बाहेर हं. समाजसेवा करते, घरात मात्र अंधार. असंही काही वेळेला टोकून बोललं हं, जातं हं. किंवा अजून ऑफिसमधल्या एखाद्या कामावरनं बोललं जातं आणि मग ती खूप खट्टू होऊन जाते, की अरे मी एवढं सगळं सगळ्यांच्यासाठी करते, इतकं मनापासून करते, तरी सुद्धा यांना कशी जाणीव नाहीये आणि मग ती काही वेळेला नैराश्यात पण जाते. बघा की खूप ज्या नैराश्यात गेलेल्या महिला आहेत ना, त्यांचं बघितलं तर तिला ते टीकेला सामोरं जाता आलं नाहीये. तर याचा पण स्वीकार केला पाहिजे. हं, की आता की सगळ्याच गोष्टी माझ्या बाबतीमध्ये सगळ्यात चांगल्या असल्या पाहिजे. सगळ्या जगाने माझ्याशी चांगलंच वागलं पाहिजे. असं जे काही मनाची धारणा असते आपली आणि त्याच्यामुळं की समजा एखादी गोष्ट जर आपल्या मनाविरुद्ध घडली, तर मग तो जो असतो ना, की माझ्या बाबतीत सगळं चांगलंच असलं पाहिजे आणि ते चांगलंच नाही घडलं, तर मग तिला तो त्रास व्हायला लागतो. आणि मग की असं का बरं? माझ्याच बाबतीत असं का? माझं नशीबच फुटकं. कधी सगळा आनंद मला एका वेळेस मिळतच नाही. आणि म्हणून मग ती स्वतःला आत्मनिंदेकडे घेऊन जाते, की नाही बाबा आपल्याला काही जमतच नाही. माझं असंच, माझं तसंच. आणि मग हे आत्मनिंदेकडे जाणं हे पण खूप मोठं म्हणजे खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे ती जास्त नैराश्यात जाते. एखाद्या वेळेस काय की समाजाने टीका केली तरी ते लोकं बोलतात आणि विसरून जातात. कारण समाजापुढे खूप विषय असतात ना. एकच विषय तुझा आहे का? ते विसरून जातात. पण तिच्या डोक्यात मात्र तेच राहतं, की नाही, नाही, अरे तो मला असा बोलला, ती मला असं बोलली आणि याच्यामुळं तिला होणारा त्रास आहे, तो जास्त होतो आणि त्यामुळे तो त्रास वाढत जातो. आता कालच माझ्याकडे एक म्हणजे आलेले होते जोडपं आणि तिनं असं सांगितलं, की त्यांनी मला मुलाच्या समोर मारलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मला खूप राग आलाय त्याचा आणि हा त्यांनी माझा इतका अपमान केलेला आहे, की मी त्याच्यासोबत राहणारच नाही. मला अगदी थप्पड पिक्चर आठवला, की त्या थप्पडमध्ये जे काही होतं त्याच पद्धतीने ती बोलत होती. पण खरं तर तो म्हणाला, की मला हे असं वागायचं नव्हतं. पण त्यावेळेस मला राग अनावर झाला. कारण काही घटना घडली असेल त्याच्यावरनं तोही ऑफिसमधनं चिडून आलेला होता. अजून काही गोष्टी झालेल्या होत्या आणि त्या रागाच्या भरात माझ्याकडनं तिच्यावर हात उचलला गेला. पण याचं मला वाईट वाटतं आहे असं तो म्हणाला. म्हणजे तो सॉरी म्हणतोय तरी सुद्धा तिला तो इतका अपमान वाटत होता, की नाही, नाही असा अपमान करून मी तुझ्या घरात राहणारच नाही. मला हे संपवायचंच आहे ना आता आणि मला राहायचंच नाही. या पद्धतीनं ती हे करत होती. मग तिला काही गोष्टी जेव्हा समजून सांगितल्या, की ठीक आहे, हा अपमान तर आपण बाकीच्या ठिकाणी पण सहन करतो ना. ऑफिसमध्ये पण अपमान होतो आपला, मध्ये पण होतो. मग आपण काही सगळंच सोडून देतो असं नाही. ऑफिसमध्ये बॉस किती वेळा बोलत असतो काही गोष्टी.
मग आपण नोकरी सोडून देतो का? नाही सोडून देत ना, तिथे तडजोड करतोच ना. मग या पती पत्नीच्या नात्यामध्ये असं का? काही वेळेला काही घटना होतही असतील. मग माझ्या बाबतीत सगळंच चांगलं असलं पाहिजे, हा जो स्वतःला छळतो, तर त्यातून कुठेतरी बाहेर यायला पाहिजे. आणि की नाही असं होऊ शकतं. म्हणजे रॅशनल विचार कसा करायचा या दृष्टीनं सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे. बघा, सकारात्मक विचार करणं आणि विवेकी विचार करणं या 2 गोष्टी या खूप वेगळ्या असतात. हो. सकारात्मक म्हणजे आपण काय म्हणतो, की नाही जे घटना घडली ती आपल्यासाठी चांगलीच होती म्हणून आपण ते ऍक्सेप्ट करतो, पण ते मनातून ऍक्सेप्ट होत नाही. मनापासून जर ह्या गोष्टींचा ऍक्सेप्टन्स वाढवायचा असेल, तर मग रॅशनल विचार कसा करायचा, की ह्या घटना घडत असतात. पण त्या घटनांचा मी त्रास करून घेणार नाही, की कधी चांगलं, कधी वाईट या सगळ्या घटना आपल्या आयुष्यात घडणारच आहेत. मग त्याच गोष्टींमध्ये मी किती अडकून राहणार आहे, तर मला पुढे बघायचं आहे. हा झाला विवेकी दृष्टिकोन. तर या विवेकी दृष्टिकोनाचा विचार जर प्रत्येक स्त्रीमध्ये रुजला ना, तर मग तिला या सगळ्या गोष्टींचा त्रास नाही होणार. आणि खूप वेळेला की ज्या महिला आपण म्हणतो की महिलेला राग जास्त येतो किंवा ती कुठल्या गोष्टी विसरू शकत नाही. तर हे सगळे दुर्गुण हे महिलेमध्ये का असतात? कारण का, की तिनं रॅशनल विचार केलेला नसतो. मग माझ्या बाबतीत हे असंच घडलं पाहिजे, हे धरून जे ती बसते, ह्याच्यामुळे तिला त्रास होतो. म्हणून की कोणत्याही घटना येऊ देत, पण त्याला सामोरं जाण्याची ताकद माझ्यामध्ये आली पाहिजे आणि त्याला सामोरं मी कसं जाणार, याचा जर तिनं विचार केला, तर मग येणाऱ्या अडचणी ज्या आहेत तिच्या बाबतीतल्या, तर त्या सुकर होतील असं मी म्हणते. अडचणी तर सगळ्यांनाच येत असतात. पण ह्या अपयश सुद्धा पचवता यायला पाहिजे. की सगळ्याच वेळेला मला यश मिळणार आहे असं नाहीये. सगळ्याच वेळेला की माझ्याच मनासारखं घडणार आहे असं नाही. काही गोष्टी अशाही असतात, की ज्या माझ्या मनाविरुद्धही घडणार आहेत. पण त्याही मला ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत आणि पुढे जायला पाहिजे. तर हा ऍक्सेप्टन्स लेव्हल वाढवणं आणि रॅशनल विचार करणं हे आत्मभान आणि कुटुंबभान, सामाजिक भान या सगळ्यासाठीच खूप गरजेचं आहे. नक्कीच मॅडम, तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा आता सांगितलात, की सकारात्मक विचार आणि विवेकात्मक विचार म्हणजे विवेकी विचार ह्या दोन्ही फार वेगळ्या गोष्टी आहेत. ज्यावेळेला आपण सकारात्मक गोष्ट म्हणतो त्यावेळेला वाईट गोष्टीतूनही आपण चांगलं काय घेतो, हा झाला सकारात्मक विचार. पण त्या वाईट गोष्टीला आपण कशा पद्धतीनं फेस करतो, मला वाटतं तिथंच आपल्या अनुभवाचा, आपल्या कौशल्याचा आणि आपण जे काही जीवन जगताना जे काही स्किल हे केले अक्वायर केलेलं आहे त्याचा कस तिथंच लागतो. कारण जसं तुम्ही म्हणालात सगळे दिवस एकसारखे नसतात, हाताची पाची बोटं सारखी नसतात. तसं चांगले दिवस असताना जसं आपण वागतो, वाईट दिवसाला आपण कसं सामोरे जातो, मला वाटतं तिथेच आपला आत्मनिर्भरतेचा कस मला वाटतं तिथं जास्त आपल्याला लागणार आहे. मी याच्या बाबतीत एक उदाहरण देईल, की आमच्याकडे नक्कीच जेव्हा मॅम. अभयामध्ये किंवा महिलांमध्ये आम्ही जेव्हा एकटेपण पेलतानाचं जेव्हा सेमिनार घेतो, ते 2 दिवसाचं असतं. त्यात हा विषय अगदी महत्वाचा असतो, की टीका कशी हाताळायची? आपल्यावर झालेली टीका कशी हाताळून तिथून आपण बाहेर पडायचं? त्याच्यामध्ये आम्ही कायम सांगतो बायकांना, तुम पत्थर मारो हम दीवार बनाएंगे या तुम पत्थर फेको हम घर बनाएंगे. ते वा. तुम्ही दगड मारा त्याचं आम्ही घर बनवू छानपैकी. हे तुम्ही दिलेलं आम्ही पॉझिटिव्हली घेऊ आणि त्याचा चांगला पॉझिटिव्हली उपयोग करू. म्हणजे पत्थर मारामध्ये खरोखर दगड मारा नाही तर टीका मारा. त्या टीकेचा आम्ही एक प्रकारे घेऊ, की चला बाबा आपले अवगुण कळतायत आपल्याला. त्या अवगुणातून आपण चांगलं जाऊ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली स्वीकार करण्याची पात्रता किंवा क्षमता वाढवणं हा त्याच्यावरचा सगळ्यात मोठा उपाय आहे. काय अगदी ना छोट्या छोट्या गोष्टी असतात जेवढं बघ. तुम्ही तुमचं एक्सेप्टन्स वाढवाल, तेवढं तुम्ही सामोरं जाऊ शकाल. नाही, छोट्या गोष्टी कुठल्या असतात, की आता एखादी घटस्फोटीत आहे किंवा विधवा स्त्री आहे. आता एखादा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आहे, तर तिथं तिला बोलवलं जात नाही. म्हणजे अगदी घरगुती घरातल्या गोष्टी हां बघा, की तिला तिथं बोलवलं जात नाही. आणि मग तिला ते खूप अपमान वाटतो स्वतःचा, की हं, "अरे, हं. हळदी-कुंकवाला मला बोलवलं नाहीये. मग माझा घटस्फोट झालाय म्हणून मला बोलवलं नाही किंवा मी विधवा आहे म्हणून." आणि म्हणजे हे तिला ठरवूनच घेतलेलं असतं तिनं, की मला आता विधवा आहे म्हणजे मला कुंकू लावण्याचा अधिकारच नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये पण ती अडकून राहते. तर याच्यातनं तिनं बाहेर पडलं पाहिजे, की ह्या सगळ्या टीका तर होत राहणारच आहे. म्हणून हा खूप छान अभयामध्ये विषय घेतला जातो, की टीकेला कसं तोंड द्यायचं, की एकट्या राहणारी बाई म्हणजे काय ती अवेलेबलच असते सगळ्यांना. असा एक समाज त्या दृष्टीने तिच्याकडे बघतो. बघतो. अरे, ही काय एकटीच राहते ना. म्हणजे काय हिला काही बोललं तरी चालतंय. मग ऑफिसमधले कलीगही काही बोलतात.
बाकी शेजारी काहीतरी बोलतात. आणि मग अशा वेळेला की जर आपण एकटं राहायचं हा निर्णय घेतलाय, तर मग खंबीरपणे त्याला कसं सामोरं जायचं हे खूप गरजेचं असतं त्यांना शिकवणं. तर या पद्धतीचे सेमिनार घेणं या महिलांसाठी खरंच खूप म्हणजे छान काम करत आहे वंचित विकास याच्यासाठी. नाही आणि तर हे अभया मला गरजेचं आहे. वाटते नक्कीच सगळ्या महिला म्हणजे एकल महिलांसाठी अभया नक्की या महिलांना अभयपणे जगायला शिकवत आहे. आणि त्याची नक्की सुरुवात नक्की जर एकटेपणा पेलण्यानेच होत असेल, तर फार सुंदरच तो उपक्रम चालणार आहे. आणि महाराष्ट्रभर याचे अभयाचे मंच स्थापन व्हावेत, अशी शुभेच्छा आणि अशी कामना मी या सेशनमध्ये व्यक्त करते मॅडम. आता म्हणजे चर्चा तर आपली फार सुंदर चाललेली आहे, कारण हे न संपणारे विषय आहेत. आपण याच्यावरती अजून डिटेल नेक्स्ट सेशन घेऊच. पण हा सेशन संपवत असताना मला तुमच्या दोघींकडूनही थोडंसं असं मार्गदर्शन हवंय, की समजा मला कौटुंबिक आत्मनिर्भरता घ्यायची आहे किंवा सुरुवात करायची आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल नेमकं? मॅडम, स्मिता मॅडम, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं हो, हो. म्हणजे विनंती हो. करते तुम्हाला. आता कसं आहे की कुटुंबातले सगळे सदस्य हे वेगवेगळे विचारांचे असतात. म्हणून मी नेहमी सांगते की कुटुंबातल्या प्रत्येकाने एकमेकांचा आदर ठेवणं हे खूप गरजेचं आहे. मग तिचे विचार वेगळे असतील, त्याचे विचार वेगळे असतील, सासूचे विचार वेगळे असतील, मुलांचे विचार वेगळे असतील. पण अशा वेगळ्या विचारांचा सुद्धा स्वीकार करता यायला पाहिजे. आणि हे प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत हे जर प्रत्येकाने ठरवलं आणि एकमेकांना दोष न देता एकमेकांसोबत राहायचं म्हटलं, तर मग आपल्याला कुटुंबाला सर्वांना एकत्र जोडणं हे शक्य होतं. आणि मग याच्यात सगळ्यात महत्वाची भूमिका कुठली असते, तर त्या स्त्रीची असते घरातली स्त्री जर संतुष्ट असेल, समाधानी असेल, तर घर समाधानी असतं. मग हा समाधान तिनं कसं मिळवायचंय आणि शिवाय आत्मभान पण जपायचं आहे. तर अशा वेळेस की स्वतःच्या कर्तृत्वाला धक्का न देताही आपल्याला कुटुंबाला कसं तिला सामोरं म्हणजे पुढे नेता येईल यासाठी तिनं जास्त विचार केला पाहिजे. मग काय आहे की मग आपल्या प्रायोरिटीज तिनं ठरवून घ्यायच्या की कुठल्या वेळेला कोणतं काम करणं गरजेचं आहे. हे जर तिनं ठरवून घेतलं तर तिला त्या अडचणी या कमी येतील. की आज मला नवऱ्याला माझी गरज आहे, तर मी त्याच्या सोबतीनं उभी राहिलेली आहे. आज सासू सासऱ्यांना माझी गरज आहे, तर त्यांच्या सोबतीनं मी उभी राहिलेली आहे. आणि अशा प्रसंगामधूनच एकमेकांचा आनंद वाढत असतो. हो. आता बघा की एका कुटुंबामध्ये असं होतं की त्या सासू सासरे आहेत ना, त्या सुनेला इतकं सारखं बोलायचे, हिला काहीच येत नाही, हिला काहीच जमत नाही, सतत तिच्यावर टीका करणं, सतत टीका करणं. आणि नेमकं या कोरोनाच्या परिस्थितीत काय झालं की ते दोघंही पॉझिटिव्ह झाले. आणि त्यावेळेला तिनं संसार इतक्या छान पद्धतीनं हाताळला की म्हणजे त्यांचं सगळं वेळेवर देणं, घरातलं सगळं व्यवस्थित करणं आणि तिला कोणाचा इंटरफेरन्स पण नव्हता किचनमध्ये पण. त्यामुळे तिने इतकं सगळं व्यवस्थित हँडल केलं. आणि मग ती सासूच सगळ्यांना सांगायला लागली, नाही नाही, माझ्या सुनेनी मी तिला 100% मार्क देते की खरंच तिनं खूप छान पद्धतीनं केलं. म्हणजे हे प्रत्येकामधलं जे कौशल्य असतं ना, कदाचित ते लक्षातच येत नाही. तर हे पण बघायला पाहिजे आणि त्यांना संधी पण द्यायला पाहिजे. तर ही संधी द्यावी घरातल्या सगळ्यांनी पण. आणि तिनं सुद्धा की कोणी काही टीका केली, कोणी काही बोललं तर लगेच मनाला लावून न घेता, म्हणजे कुटुंब तोडण्याचं जे प्रमाण जास्त वाढलंय किंवा विवाह मोडण्याचं प्रमाण हे का वाढलेलं आहे, तर कुटुंबातले जे सदस्य आहेत तर त्यांच्या वेगळ्या विचारांचा स्वीकार तिनं केलेला नसतो. खरं तर प्रत्येक स्त्रीनं कुटुंबामध्ये स्वतःचं स्थान हे निर्माण करायला लागतं. केलं पाहिजे. कारण काय आहे की ती जर फक्त स्वतःचा विचार करत बसली तर तिचं कुटुंबातलं स्थान हे नाही निर्माण होणार. मग कुटुंबासोबत जर तिला जगायचं असेल तर कुटुंबियांसाठी आपण काय करतो आहे हे पण तिला ओळखता यायला पाहिजे, हे तिला जमलं पाहिजे. या दृष्टीनं तिनं जर हा समतोल साधला तर नक्कीच कौटुंबिक आत्मनिर्भरता सुद्धा तिच्यासाठी येऊ शकते. अगदी बरोबर आहे. अगदी नक्कीच मॅम, बरोबर आहे. फार छान सांगितलं तुम्ही. हम्म, हम्म. मीनाक्षी मॅम, मी तुम्हाला अशी विनंती करेन की म्हणजे आता आपण मानसिक आत्मनिर्भरता झाली, शारीरिक आत्मनिर्भरता झाली, कौटुंबिक आत्मनिर्भरता झाली. मला वाटतं या 3 पायऱ्यांवर चालून आपण पुढे गेलो की आपण सामाजिक आत्मनिर्भरतेकडे जातो. म्हणजे ज्यावेळेला आपण सुखी, समाधानी आणि आनंदी असतो त्यावेळेला समाजाचा विचार म्हणजे दरवेळेला आपण बघितलं म्हणजे मास्लो टेस्ट मध्ये पण हे सांगितलं जातं मॅडम की चौथी पायरी जी आहे ती आयडेंटिटीची आहे. आयडेंटिटी क्रायसिस पण त्या काळात व्हायला लागतो आणि त्याच वेळेला आपण समाजाकडे बघायला लागतो, समाजाच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून बघायला लागतो. तर सामाजिक आत्मनिर्भरतेसाठी नेमकं काय तिने केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
मी नक्की ह्याबद्दल असं म्हणेन की पहिल्यांदा तर ती स्वनिर्भर व्हायला पाहिजे. त्यानंतर ती कुटुंबाबरोबर असताना जसं जोशी मॅडमनी सांगितलं की कुटुंबाला बरोबर घेऊन मोठं व्हायला पाहिजे आणि कुटुंबाच्या सोबत ती स्वतः आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. त्याचबरोबर ती ते कुटुंब म्हणजे एक पायऱ्या आहेत. कुटुंब म्हणजे एक प्रतिकृती आहे समाजाची आणि तीच जेव्हा समाजामध्ये वावरत असताना जेव्हा ती स्वतःचा रिस्पेक्ट करते तेव्हा समाज तिला नक्की रिस्पेक्ट देतो. पण तिने कायम ते आत्मनिर्भर होता होता आत्मभान ठेवत समाजामध्ये प्रत्येक कृतीला तिने प्रतिउत्तर दिलं पाहिजे. कधी कधी अशी वेळ आली की मी हळदी कुंकाला गेले पण माझ्या शेजारची विधवा आहे तिला हळदी कुंकू नाही लावलं. मी सांगू मला माझ्यामध्ये भान यायला पाहिजे की ताई तू हिला लाव ग, असं नाहीये बरोबर. आता आपण बदलूया, आपण तिला बरोबर घेऊन जगूया. तिचा त्यात काही दोष नाही. ही कुठेतरी पुढचं पाऊल तिने टाकायला पाहिजे. पण अगदी सौम्य पद्धतीने, गोड पद्धतीने, कुठेही कडवा विरोध न करता तिने हे समाजामध्ये रुजवलं पाहिजे किंवा स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. माझ्या घरी बोलून मी देते. आमच्याकडे एकदा संक्रांतीचं हळदी-कुंकू होतं आणि ज्या वीर पत्नी आणि वीर मातांसाठी आम्ही कार्यक्रम केला होता आणि एक वीर पत्नी होती आणि आम्ही तिला बोलवलं होतं, की तुम्ही या म्हणून. त्या बऱ्याच वेळ झाला आम्ही त्यांना फोन करत होतो. त्या आल्याच नाही. मग आल्यानंतर त्या आमच्या ऑफिसच्या गेटवर थांबल्या होत्या. कोणीतरी आम्हाला सांगितलं, की त्या तिथे थांबल्यात. म्हणून मी आणि आमच्या डिरेक्टर त्यांना घ्यायला गेलो. तर त्या म्हणाल्या, "नाही तुमचं हळदी-कुंकू उरकू देत, मग मी येते." आम्हाला खूप कसं तरी वाटलं, अगदी बरं नाही वाटलं. "का असं म्हणालात तुम्ही?" तर म्हणे, "नाही आम्हाला खूप वाईट अनुभव येतात, की लोकं आम्हाला वगळून पुढे जातात आणि पुढच्याला हळदी-कुंकू देतो. ते आम्हाला त्रास होतो खूप याचा. म्हणून त्यावेळेला आम्ही त्या बाईला घेऊन आलो. आमच्या सगळ्यांच्या मध्ये बसवलं. तिला सगळ्यांनी हळदी-कुंकू दिलं आणि सांगितलं, की ह्यात तुमचा काहीही दोष नाही. आज तुमचा नवरा वीरमरण आलं त्याला. सगळ्या देशाची संरक्षण करता करता त्याला वीरमरण आलं. खरं तर खूप मोठं भाग्य आहे तुम्ही आमच्यामध्ये आला. आमच्या नवऱ्यांची रक्षणं त्यांनी केली. म्हणजे आज सीमेवरती लढता लढता त्या माणसाला वीरमरण आलं. तर तुमचा काही दोष नाहीये. तुम्ही या. ही जी समाजातल्या जुन्या रूढी, परंपरा जेव्हा आपण हे करतो, ते आपल्यापासून सुरुवात करा. नाहीतर खूप वेळा असं होतं, की बोलताना खूप जण बोलतात आणि मग जेव्हा आपली करायची वेळ येते, तेव्हा आपण पाठीमागे जातो. हे नाही करायला पाहिजे. तेव्हा सुद्धा आपण ठामपणे पुढे जायला पाहिजे आणि आपल्याला जर कृती करता करता शेजारचा करत असेल, तर त्याला सपोर्ट नक्की करायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आत्मभान असणं अत्यंत गरजेचं आहे. हो. आणि या अजून एक आत्मनिर्भरतेच्या याच्यामध्ये मी प्रक्रियेत ऍडिशन करते मीनाक्षी, की हं, प्रत्येक वेळेला समाजामध्ये असं म्हटलं जातं की स्त्री हीच स्त्रीचा शत्रू आहे. असं हो. म्हणजे सासू सुनांचेच पण हे होतात किंवा नंदा भावजाईंचेच होतात. हे कुठेतरी मोडून काढलं पाहिजे. मोडून आणि काढली पाहिजे. खरं नक्कीच. तर सामाजिक आत्मनिर्भरता किंवा आत्मभान असं म्हणता येईल त्याच्यामध्ये, तसं की नक्कीच आहे. प्रत्येक स्त्रीनं स्त्रीला समजून घेतलं पाहिजे, की पाहिजे. तिच्याबद्दल उलट-सुलट काही बोलण्यापेक्षा, की आपणच तिला पुढाकार घेऊन गेलं. म्हणजे आता जसं मीनाक्षीने सांगितलं, की विधवा स्त्रियांना पण आपण दिला पाहिजे मान किंवा त्यांना तो पण सन्मान कुंकवाचा मान मिळालाच दिला पाहिजे. पाहिजे किंवा अजून कुठल्याही गोष्टींमध्ये. तर तिला नावं न ठेवता आपण सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे आणि तर खरं ते सामाजिक भान किंवा सामाजिक आत्मनिर्भरता आपण म्हणू ते येईल. त्याच्यामुळे एकमेकांवर टीका न करता की स्त्रीनं स्त्रीला पुढे घेऊन जायचे हा दृष्टिकोन जास्त वाढवला पाहिजे आणि ती अगदी खरंच बरोबर स्त्री आहे. नक्कीच मॅडम ते या समजून बाबतीत घेऊ मी शकते. आणि येस येस या कधीतरी ह्या बाबतीत मी पुरुष सांगेन लोकांनी तुम्हाला, कारण हे चित्र आता थोडंफार नाही बरंच बदलताना बरं, दिसतंय. मी तर जिथं जिथं जाईन नक्की. तिथं मी हेच सांगते की हे एक मिथ आहे. मिथ म्हणजे खोटं आहे की एक स्त्री स्त्रीची शत्रू असते किंवा दोन स्त्रियांमध्ये बरोबर. ईर्ष्या असते, असं कधीच नसतं. एक स्त्रीच दुसऱ्याला सपोर्टिव्ह म्हणून उभं राहतं. आताचं उदाहरण जर आपण घेतलं, समजा ते करण्याचं धाडस माझ्यामध्ये नाहीये, म्हणजे विधवा महिलेला बोलवणं, तिला हळदी कुंकू देणं, एक उदाहरण घेतोय आपण, ते करण्याचं धाडस मला नाहीये, तर जी करते तिला सपोर्ट तर मी निश्चितपणे करू शकते. एक्झॅक्टली. सो जर ते आपण बदलं, एक्झॅक्टली. आणि हे आपणच खोटं ठरवू शकतो. म्हणजे ज्या वेळेला मी आत्मनिर्भर म्हणतेय त्यावेळेला मला आत्मनिर्भर सगळ्याच पाहिजे आणि कुणीही पूर्ण सर्व गुण संपन्न नाहीये. गुणदोषांचा बॅलन्स हा सगळ्यांच्याकडे आहे. पण नाही, तो जर नक्की. आपण स्वीकारला, जसं आपण सुरुवातीपासून म्हणतोय, तर स्वीकारणं आणि त्याच्या सोबत चालणं हे फार महत्वाचं आहे. ते आपण स्वीकारत गेलो तर नक्कीच आपण आत्मनिर्भर होऊ असं मला वाटतंय. वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला थोडंसं डिस्कशन इथं थांबवावं लागतंय. पण सेपरेट विषय घेऊन नक्कीच मी हे सेशन अरेंज करेन, कारण ह्या बाबतीत आपल्या महिलांच्या पर्यंत, आपल्या मैत्रिणींच्या पर्यंत माहिती पोहोचणं
त्याबद्दल जागरूकता निर्माण होणं आणि ऍट द एंड त्या आत्मनिर्भरतेकडे वळणं हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. सो मी मीनाक्षी मॅडम तुमचे आणि स्मिता मॅडम तुमचे दोघींचेही मनपूर्वक आभार मानते, कारण तुम्ही दोघी आलात आणि अतिशय सुंदररित्या संकल्पना तुम्ही समजावून सांगितलीत. मला खात्री आहे आपल्या मैत्रिणींना आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना सुद्धा हे आजचं आपलं सेशन फार आवडलं असेल. मला इथं जाणीवपूर्वक हे नोंद करायचं आहे की जरी हा कार्यक्रम महिलांसाठी असला तरी तो सगळ्यांनी बघणं अपेक्षित आहे, कारण महिला हा आपण कुटुंबाचा कणा म्हणून बघतो, समाजाचा एक महत्वाचा आधारभूत घटक म्हणून बघतो. त्यावेळेला पुरुषांनी देखील, मग भलेही मुलं असतील, पुरुष असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांनी देखील त्यांना सपोर्ट करणं, सहकार्य करणं हे फार अपेक्षित आहे. त्याचबरोबर आम्हाला बॅलन्स साधायचं काम आम्ही करतो, कारण स्मिता मॅडम बऱ्याच वेळेला असं होतं की महिला संघटना म्हणजे अभया ग्रुप असेल, महिला संघटना असतील किंवा वेगळी वेगळी महिलांच्यासाठी काम करणारे प्लॅटफॉर्म असतील, त्यांच्याकडे एक अशा नजरेने बघितलं जातं की बाबा हे पुरुषांच्या विरोधी काम करतायत. सो आपल्याला पुरुषांच्या विरोधी काम नाही करायचंय, तर सोबत राहून काम करायचंय, कारण आपण समाज बदलाचं ध्येय घेऊन चाललेलो आहोत. सो ही एक विनंती मी सगळ्यांना करेन या प्लॅटफॉर्मद्वारे, आणि त्याविषयी सुद्धा एक चर्चा मी चांगुलपणाच्या चळवळीमार्फत आयोजित करणार आहे. पण उद्देश हाच आहे की समाज बदलला पाहिजे आणि समाज बदलाच्या प्रक्रियेमध्ये स्त्रीला सामावून घेतलं गेलं पाहिजे. सो वन्स अगेन थँक्यू. स्त्री मुक्ती नाही तर स्त्री शक्ती वाढवायची आपल्याला. हो, आणि सर्वांना आणि ते वेगळं न ठेवता बरोबर घेऊन पुढे जायचं. नक्की. सो मीनाक्षी मॅडम आणि स्मिता मॅडम तुमच्या दोघींचेही मी मनपूर्वक आभार मानते. तुम्ही दोघी इथं आलात आणि मी आजच तुम्हाला पुढच्या सेशनसाठी सुद्धा निवेदन देऊन ठेवते. आपण दोन्ही विषय सेपरेटली मांडू आपल्या सगळ्या प्रेक्षकांसमोर. निश्चितपणे त्यांना हे अवेअरनेस आणि त्यांना ही जागरूकता निर्माण होईल आणि ते जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचायला मदत होईल. थँक्यू सो मच. आणि माझ्या ऑनलाईन मैत्रिणींचे, प्रेक्षकांचे सुद्धा मनपूर्वक आभार. थँक्यू. थँक्यू.